प्रभु की वचन की ओर जाएंगे। गए दिनों में हम प्रभु के वचन से देख रहे हैं कि प्रभु यीशु मसीह जल्द ही आने वाला है और हमें सिर्फ ये बातें नहीं करनी है बल्कि हमें खुद की तैयारी करनी है। ये लॉकडाउन का समय जो हमें मिला है वो इसलिए प्रभु ने हमें दिया है ताकि हम अपनी खुद की तैयारी कर सके। हालेलुया। उसी विषय पर आज फिर हम आगे और देखेंगे। यहूदाचं पत्र त्यातलं 20वं वचन आपण वाचणार आहोत। यहूदा की पत्री उसमें से 20वां वचन। प्रकटीकरण की किताब जो है उसके पहले वाला किताब एक ही पन्ना है, उसमें 20वां वचन। यहूदाचे पत्र। परंतु प्रियानो, तुम्ही तर आपला परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता, पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता। हां, पुढचं पण 21 पण। आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असता, सर्वकालच्या जीवनापर्यंत देवाच्या प्रीतीत आपणास राखा। ओके। 20वां वचन। पर हे प्रियो, तुम अपने अति पवित्र विश्वास में उन्नति करते हुए, अपने पवित्र आत्मा में प्रार्थना करते हुए अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो और अनंत जीवन के लिए हमारे प्रभु यीशु मसीह की दया की बाट जोते रहो। हालेलुया। देखिए वचन यहाँ पर क्या कहता है, काय म्हटलं आहे वचनामध्ये। मराठी परत एकदा। परंतु प्रियानो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता। तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता। पवित्र आत्म्यात प्रार्थना करता। बस तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासात आपणास रचत असता। हालेलुया। या प्रत्येक शब्दामध्ये खूप मोठं अर्थ प्रभुने आपल्यासाठी भरून ठेवलेला है प्रियानो। हर एक शब्द में बहुत ही बढ़िया अर्थ हमारे लिए रखा है। क्या लिखा है, फिर एक बार मैं बोलता हूँ, पुन्हा एकदा मी म्हणतो, विश्वासावर आपणास रचित असता। कशावर आम्ही एकमेक रचले जात आहोत? जो परम पवित्र, जो यीशु मसीह, जो कोने का मुख्य पत्थर है, उस पत्थर पर हम रचे जा रहे हैं। हालेलुया। प्रभु यीशु ख्रिस्त जो कोपऱ्याचा मुख्य धोंडा, त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता। हालेलुया। मागच्या वेळेला आपण वचन पाहिलेलं आहे। प्रभु येशू ख्रिस्त हा कोपऱ्याचा जो मुख्य धोंडा, त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता। या शब्दाला खूप महत्व आहे प्रियांनो। सगळी रचना नीट जुळलेली असता प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून काय होते? वाढत जाते, वाढत राहते। म्हणजे कोपऱ्याचा जो मुख्य दगड है, कोने का जो मुख्य पत्थर है, उस पत्थर के साथ हमें क्या होना पड़ेगा? हमें जुड़ना पड़ेगा। हालेलुया। किस तरह से जुड़ना पड़ेगा? कोने को कोना, बाजू को बाजू, पृष्ठभाग को पृष्ठभाग। मान लीजिए आपने घर बनवाने के लिए लिया है और उसमें पत्थर रखा है। वो कोने का पत्थर कैसे होता है? चारों बाजू से समान होता है। हालेलुया। उसके कोने, चारों बाजू और पृष्ठभाग जो होते हैं वो समान होते हैं। और वचन क्या कहता है?
उसके ऊपर हम रचे जा रहे हैं। हालेलुया। अब ये पत्थर, कोने का मुख्य पत्थर जो प्रभु यीशु मसीह, उसके ऊपर अगर रास्ते का कोई भी पत्थर हम लाकर रख दे तो क्या वो जुड़ जाएगा? बताइए मुझे, जुड़ जाएगा वो? रास्ते का कोई भी पत्थर अगर हम उठा के उसके ऊपर रखते हैं तो वो जुडणे वाला नाही आहे। रस्त्यावरचा कोणताही दगड जर आपण आणून त्या दगडावर ठेवला, त्या कोपऱ्याच्या मुख्य भागावर ठेवला, तर तो जुळेल का? नीट नाही जुळणार। हालेलुया। मग त्या घर बांधणाऱ्याला काय करावं लागेल? तो जो रस्त्यावरचा दगड त्याने उचलून आणलेला आहे त्या दगडाला त्याला घडवावं लागेल। हालेलुया। उस पत्थर को क्या करना पड़ेगा? बनाना पड़ेगा। किस तरह से? जैसे वो कोने का पत्थर है, बिल्कुल उसके हिसाब से उस रास्ते के पत्थर को बनाना पड़ेगा। और बनाने के लिए क्या करना पड़ेगा? फिर चीनी और हाथोड़ा लेना पड़ेगा। हालेलुया। बनाने वाला क्या करेगा? अपने एक हाथ में चीनी लेगा, दूसरे हाथ में हाथोड़ा लेगा, और जो ज्यादा पार्ट है उसे क्या करेगा? वो तोड़ के निकाल देगा। हालेलुया। अब जब पत्थर को तोड़ेंगे, हालेलुया, तभी तो कोने को कोना, बाजू को बाजू और पृष्ठभाग को पृष्ठभाग जुड़ जाएगा। जब तक उसे तोड़ा नहीं जाता, जब तक कोने से कोना मिलाया नहीं जाता, तब तक वो जुड़ने वाला नहीं है। हालेलुया। समज लीजिए, असं समजा की आम्ही ते रस्त्यावरचं दगड आहोत, ख्रिस्तानं त्याच्या जो मुख्य त्याच्यावर आम्हाला त्यानं आणून बसवला आहे, आणि जोपर्यंत आम्ही जुळणार नाही तोपर्यंत चिनी आणि हातोडा घेऊन तो ठोकणार आहे। हॅलो, किती जणांना सहन करायची ताकद है ना? कधी कधी म्हणतो ना, प्रभूने मला खूप मारायला घेतलंय। का बरं? जोपर्यंत जुळत नाही हातोडा पडत राहील। हालेलुया। कोपऱ्याला कोपरा, बाजूला बाजू, जोपर्यंत जुळणार नाही तोपर्यंत हातोडा पडत राहील। मग ज्यांच्यावर हातोडा पडत आहे त्यांनी समजा की त्या कोपऱ्याशी मी अजून जुळलेलो नाही, मी जुळावं म्हणून प्रभू मला काय करत आहे? तयार करत आहे। हालेलुया। चांगलं आहे की वाईट आहे? मग हातोडा पडणं चांगलं आहे ना? त्याच्याशी जुळलं पाहिजे की नाही? नीट जुळलं पाहिजे, आणि ते जुळावं म्हणून, ते जुळलं तरच आम्ही ख्रिस्तामध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत राहतो। हालेलुया। नीट जुळावं म्हणून। आमेन। प्रभूला धन्यवाद देऊ की रस्त्यावरच्या दगडाला त्याने कोपऱ्याचा मुख्य खडकावर रचायला घेतलेला है। रास्ते का जो पत्थर है, अपने आप की ओर इशारा करके बोलो कि प्रभु जी मैं तुझे धन्यवाद देता हूँ कि तूने अपने ऊपर रचने के लिए, अपने से जुड़ने के लिए मुझे चुन लिया है। हालेलुया। ताकि मैं पवित्र आत्मा में, विश्वास में रचता जाऊं, बढ़ता जाऊं, और प्रभु का मंदिर ओ सुंदरता से तैयार हो जाए। हालेलुया। जिस तरह से उस पत्थर का कोने से कोना, बाजू से बाजू, पृष्ठभाग से पृष्ठभाग जुड़ता है, तब वो एक हो जाता है। उसी तरह जब हमारा मन प्रभु के मन से, हमारा स्वभाव प्रभु की स्वभाव से जुड़ता है, हमारा प्यार प्रभु से, प्रभु के प्यार से एक हो जाता है, तब हम आत्मा में, पवित्र आत्मा में बढ़ते जाते हैं। जेव्हा आमचं मन, जेव्हा आमचा स्वभाव, जेव्हा आमच्यामध्ये असलेली प्रीती, ह्या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला प्रभूमध्ये
एक केल्या जातात त्यावेळेला आम्ही त्याच्याबरोबर नीटपणे जुळतो. हालेलुया. प्रियांनो, जुळलो आहोत का आत्तापर्यंत? असे जर नसेल तर तयारीसाठी वेळ आहे. हालेलुया. नाहीतर मग रस्त्यावरचा दगड रस्त्यावरच राहील आणि मग काहीही त्याचा आम्हाला लाभ होणार नाही. प्रभूची स्तुती असो. यालाच म्हटलं आहे, मनाशी मन, स्वभावाशी स्वभाव, प्रीतीशी प्रीती, ही काय आहे? विश्वासावर रचणं आहे. हालेलुया. ये क्या है? विश्वास के ऊपर रचना. आगे क्या लिखा है? वही वचन फिर एक बार पढ़ेंगे हम, 20वां वचन. परंतु प्रियानो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता. परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता. पुढे पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता. आमेन. पवित्र आत्म्यात प्रार्थना. दुसऱ्या शब्दाकडे आपण येऊया त्याच वचनातील. आणखीन काय करायचं आहे आम्हाला या दिवसांमध्ये? पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना. तो पवित्र आत्मा कोणाला दिला? पवित्र आत्मा में प्रार्थना कैसे करेंगे? किसे दिया है पवित्र आत्मा? हम जानते हैं, जो प्रभु यीशु मसीह से प्यार रखते हैं और जो उसकी आज्ञाओं का पालन करते हैं, उनको पवित्र आत्मा दिया गया है. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. और तो इसका मतलब क्या हुआ? हमें प्रभु से प्यार होना चाहिए. आमेन. और प्रीति के बारे में ये लिखा है कि प्रीति संपूर्ण नियम शास्त्र की पूर्णता करती है. प्रीतीला काय म्हटलं आहे? संपूर्ण नियमशास्त्राची पूर्तता. म्हणून तर प्रभू पण म्हणतो, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. म्हणजे प्रीती आणि आज्ञा यांचा खूप जवळचा संबंध आहे प्रियांनो. हालेलुया. जराशी आज्ञांची उजळणी करूया आपण. खूप जुने झालेलो असू, खूप वर्ष झालेले असू, परंतु थोडंसं उजळणी करू. पहिली आज्ञा, माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. बघा, आज प्रार्थनेची वेळ आहे. प्रभूला आराधना करण्याची वेळ आहे. प्रभूला धन्यवाद देण्याची वेळ आहे. अशी वेळ रोज आमच्या जीवनात येते, दररोज येते. काय? आम्ही आमच्या प्रभूला अगोदर म्हणजे सर्वात प्रथम स्थान देतो का? जर देत असू तर मी म्हणेन पहिली आज्ञा पाळली गेली आहे. परंतु प्रभूशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीला जर आम्ही महत्त्व दिलं असेल तर मग आम्ही आमच्या समोर येशूशिवाय दुसरा देव मानला आहे. भले आमच्या घरात मूर्त्या नसतील, भले हमारे घर में हमने मूर्तियां नहीं रखी होगी, लेकिन अगर हम प्रभु के सिवाय और किसी बात को महत्व देते हैं तो हमने इस आज्ञा का उल्लंघन किया है. दूसरी आज्ञा, मूर्ति पूजा मत करना. हम सब कहेंगे हम में से कोई भी मूर्ति की पूजा नहीं करता, लेकिन भाई वो फोटो निकालना या किसी मूर्ति के सामने झुकना, ये जिस तरह से हमने निकाल दिया है, क्या उसी तरह से हमने बुरी बातों को निकाला है? लोभ, मोह, ये भी तो मूर्ति पूजा है. निकल गया क्या पूरी तरह से, या थोड़ा थोड़ा है? हालेलुया. पवित्र आत्मा में अगर हमें प्रार्थना करनी है तो इन आज्ञाओं की ओर हमें देखना पडेगा. या आज्ञेप्रमाणे माझं जीवन चाललेलं आहे की नाही याचं परीक्षण आपल्याला करावं लागेल. हालेलुया. तिसरी आज्ञा आहे की शब्बात दिवस पवित्र पाळ. हालेलुया. आणि प्रभूला धन्यवाद की या मंडळीतले बरेच लोक मला वाटतं या वचनाप्रमाणे करत आहेत, परंतु जे नाही
त्यांनी मात्र तयारी करायची आहे. हालेलुया. और एक आज्ञा, आणखीन एक वचन आहे, त्याचं नाव, तुझा परमेश्वर याचं नाव तू व्यर्थ घेऊ नको. हालेलुया. प्रभु की स्तुति असो. हम चर्च में जब इकट्ठा होते हैं, एक दूसरे से मिलते हैं, हंसते हैं, बातें करते हैं, भाई से कैसे हो, क्या हो, और बाहर निकल जाते हैं. निकल जाने के बाद फिर अपने भाई के बारे में, इसको कुछ बताओ, उसको कुछ बताओ, उसने ऐसा किया, उसने ऐसा किया, पास्टर जी ये बोले, वो ऐसा बोला. हालेलुया. वहाँ पर भी हम प्रभु का नाम लेते हैं. क्या हम सही तरीके से लेते हैं? आपण मग देवाचं नाव व्यवस्थित घेत आहोत का, की व्यर्थ घेत आहोत? हालेलुया. याच्याविषयी त्याच्याकडे, त्याच्याविषयी याच्याकडे, ग्रुप करतो, हे करतो, आहे ना, काय 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 असेल जास्त गोष्टी, मला त्याविषयी काय माहिती नाही आहे. परंतु जर ह्या व्यर्थ गोष्टी असतील तर आम्ही आमच्या देवाचं नाव व्यर्थ घेत आहोत. पुढची आज्ञा, आई वडिलांचा सन्मान कर. हालेलुया. आज प्रत्येक तरुणानं आहे ना, आपल्या आई वडिलांना विचारा. आज हर एक जो जवान है वो अपने माँ बाप से पूछे, क्या पूछे, कि क्या प्रभु की प्रार्थना के बारे में, मेरे आत्मिक वृद्धि के बारे में आप संतुष्ट हो. आपल्या आई वडिलांना आज विचारा की माझ्या आत्मिक गोष्टींविषयी, माझ्या प्रार्थनेविषयी तुम्ही संतुष्ट आहात का. पहा तुमचे आई वडील तुम्हाला काय उत्तर देतील. प्रभूला संतुष्ट करण्याचं आपण थोडंसं दूर ठेवूया, पण जे आपल्या बरोबर आहेत त्यांना आपण जरा विचारूया. हालेलुया. जे वयस्कर आहेत ते म्हणतील आम्ही कोणाला विचारायचं, आहे ना आपला बाप, त्याला विचारूया की माझ्या बापा, माझ्या प्रभू, तू माझ्याविषयी संतुष्ट आहेस का. हो ना. आई वडिलांचा सन्मान, मग तो आमचा वडील नाही का, तो आमची आई नाही का, त्याचा सन्मान माझ्याकडून होतो का. हालेलुया. मंडळीमध्ये जे नेमलेले देवाचे दास आहेत, वडीलजन आहेत, सन्मान होतो का. कधी कधी काही लोक असे इतके भरकटतात की व्हॉट्सॲपवरच सुरू होतात. त्यांना समजत नाही की आपण कोणाबरोबर बोलतोय, आपण मंडळीसाठी काय केलंय का, आम्ही आत्मे जिंकलेत का. व्हॉट्सॲपवरच कधी कधी वाद चालू होतात आणि मग सांगावं लागतं की बाबा हे थांबवा, सन्मान करतो का, बघा विचारून अशा गोष्टी घडल्या आहेत का, घडत आहेत का, मग माझी तयारी होईल का, मग पवित्र आत्मेमध्ये माझी प्रार्थना होईल का. पूछिए अपने मन से. पुढची आज्ञा, खून करू नको. हालेलुया. तुम्ही म्हणाल आम्ही कधीच कोणाचा खून केलेला नाहीये, पण मत्त्याचं पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मत्ती की किताब अगर आप पढ़ेंगे तो वहाँ पर खून के बारे में एकदम अच्छी तरह से स्पष्टीकरण किया है, विश्लेषण दिया है. अगर तूने अपने भाई को राका यानी मूर्ख की ऐसा कहा तो तूने उसका खून किया है ना. हम नहीं निकालेंगे वो वचन, हम सब वो जानते हैं. हाँ, मग असं आम्ही कोणाला बोललो आहोत का, आमच्याकडून असं काय झालं आहे का. कलीसिया में नए नए लोग आते हैं, हम उनसे बातें करते हैं. क्या बातें करते हैं, प्रार्थना में बढ़ने के लिए या उनको प्रभु से दूर लेने के लिए. कोणकोणत्या गोष्टी आम्ही केल्या लोकांबरोबर, त्याच्यामुळे मंडळीमध्ये ते येत राहिले, वाढत राहिले की मंडळी सोडून गेले. काही लोकांशी आम्ही अशा प्रकारे बोललेलो आहोत की ते आले होते आधारासाठी, सुटकेसाठी, परंतु आमच्या बोलण्यामुळे, आमच्या नको त्या विचित्र गोष्टींमुळे, आमच्या नको त्या सांगण्यामुळे ती नवीन लोक आज या मंडळीमध्ये दिसत नाहीयेत. काय केलं, एका दृष्टीने आम्ही त्यांचा आत्मिक खून केला की नाही.
आत्मिक दृष्टीने ते जे प्रभूमध्ये येऊन वाढायला हवे होते ते आज मंडळी सोडून कुठेतरी निघून गेलेले आहेत. बिचारे सगळीकडे जाऊन इकडे आले आणि इकडे पण जेव्हा त्यांना त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या त्यावेळेला त्यांचा आम्ही आत्मिक खून केलेला आहे. बघा कोणाकडून असं झालंय का? आमच्यामुळे कोण अडखळलं का? आमच्यामुळे कोण मंडळी सोडून की हमारी वजह से कोई कलीसिया छोड़ के चला गया क्या? अरे बाप रे, यहाँ पर भी वही बातें हैं, यहाँ पर भी वही बातें सुनने को मिलती है, ये ऐसा है वो वैसा है. कौन सी बातें हमने कही? हालेलुया, प्रभू की स्तुती हो. आज आपण परीक्षण करणार आहोत की मला जर त्या घरात जायचं आहे तर मला ह्या सर्व गोष्टींचा पश्चाताप केला पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. हालेलुया. पहा, पुढची आज्ञा, व्यभिचार करू नको. थोडक्यात काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बाप्तिस्मा घेतला आहे, प्रभूचं वचन गाजवत आहेत, काही लोक सुवार्ता सांगत आहेत, परंतु ह्या पापातून बरेचसे विश्वासू सुटू शकलेले नाहीत. आज शैतान जर कशामध्ये विश्वासणाऱ्यांना अडकत असेल तर व्यभिचाराच्या पापामध्ये बऱ्याच विश्वासणाऱ्यांना तो अडकवत आहे. व्यभिचार के पाप में बहुत से विश्वासी आज फंस रहे हैं. हालेलुया. कोई यूट्यूब पर ऐसी बातें देखता है और देखने के बाद फिर घुटनों पर जाता है, प्रभु को धन्यवाद देता है. संडे को कलीसिया में आता है, प्रभु की आराधना करता है, वचन सुनता है, फिर जाता है घर पे, फिर यूट्यूब चालू करता है, फिर पिक्चर देखता है, फिर वही बातें करता है, फिर बार बार. पवित्र आत्मा में प्रार्थना होगी. अगर ये बातें हमारे अंदर रहेगी, इसलिए पहले ही मैंने कहा जो प्रेम करता है, जो प्रभुवर प्रेम करतो तो आज्ञा पाळतो. परंतु तो म्हणतो मी प्रेम करतो, परंतु आज्ञांचं पालन त्याच्याकडून होत नाही. चोरी करू नको. हालेलुया. कोणी म्हणणार नाही मी केली आहे म्हणून. दशमांशाची केली आहे का विचारा? प्रभूचा प्रार्थनेचा दशमांश, उत्पन्नाचा दशमांश. हालेलुया. खोटी साक्ष देऊ नको. आणि शेवटची आज्ञा, कशाचाही लोभ धरू नको. हालेलुया. कशाचाही, दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीचा, दुसऱ्याची टीव्ही खूप मोठी आणि स्मार्ट दिसली म्हणून तिचा लोभ धरू नको. टीव्ही असू दे नाही तर बीवी असू दे. हालेलुया. घर असू दे नाही तर झोपडी असू दे. तुला जे दिलंय त्याच्यामध्ये तू समाधानी असायला हवंस. तुला जे दिलंय देवानं त्याच्यामध्ये तू आनंद करायला असायला पाहिजेस. तर याचा अर्थ मी काय करत नाही, मी कशाचाही लोभ धरत नाही. हालेलुया. सायकल आली, मला आता बाईक पाहिजे, प्रभू बाईक पाहिजे. परंतु माझ्याकडे सायकल आहे म्हणून प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. आणि सायकलवाला काय म्हणेल? प्रभू तुला धन्यवाद की मला चालत जावं लागत नाही. हालेलुया. चालत जाणारा म्हणेल प्रभू तुला धन्यवाद की त्या लंगड्याप्रमाणे माझे पाय तुटलेले नाहीयेत. हालेलुया. लंगडा काय म्हणेल? प्रभू तुला धन्यवाद, जरी माझे दोन्ही पाय घेतले असतील तरी माझे दोन्ही हात आहेत आणि मी खुश आहे, मी आनंदी आहे प्रभू. असं कधी घडेल आपल्यामध्ये? आम्ही प्रभूच्या आशीर्वादाची तुलना कशाची करतो? भौतिक गोष्टींशी करतो. आणि हे चुकतं. हम प्रभु के आशीष की तुलना भौतिक चीजों से करते, एक गलती है. हालेलुया.
अगर देखो 10 के 10 आज्ञाओं के बारे में थोड़ी थोड़ी बातें हमने सीखी। अब हम खुद के मन से पूछेंगे, क्या मेरे मन में, मेरे दिल में ऐसी कोई बातें हैं? अगर है तो उसे दबा के मत रखिए। ये समय है प्रभु ने हमें दिया कि वो हम उसे पूरी तरह से बाहर निकाल दें। दबा के मत रखिए। दबा के रखेंगे तो एक दिन ऐसा आएगा कि उसका स्फोट हो जाएगा, वो आपको बर्बाद कर देगा। प्रार्थना कीजिए, पवित्र आत्मा को विनती कीजिए कि ये ऐसी जो भी चीजें हैं वो मेरे अंदर से, मेरे मन से पूरी तरह से निकल जाए। मैं क्षमा करता हूं उन लोगों को, मैं क्षमा मांगता हूं प्रभु तुझसे, जो बातें मैंने ये सब की है। हालेलुया। नाही तो हे छोटी छोटी खोकडे म्हणतात ना, हे कधी आपल्याला खाऊन टाकतील समजणार नाही प्रियांनो। हालेलुया, प्रभूची स्तुती असो। जर या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यामध्ये असतील तर मी पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना कधीही करू शकणार नाही। म्हणून म्हणतो दाबून ठेवू नका। हालेलुया, दाबून ठेव, दबा के मत रखिए, आज निकाल दीजिए। अगर दबा के रखेंगे तो परमेश्वर का घर बिगड़ जाएगा, देवाचं घर बिघडून जाईल। हालेलुया, आम्ही देवाचं घर आहोत। सांगा आपल्या शेजाऱ्याला, तू देवाचं घर आहेस, त्याला बिघडू देऊ नकोस। तू परमेश्वर का मंदिर है, उसे बिगाड़ना नहीं। हालेलुया, उसे सजाना है, उसे ठीक करना है। हालेलुया, हालेलुया। प्रभु यीशु मसीह ने एक बहुत ही अच्छा उदाहरण हमें मत्ती की किताब में दिया है। देखिए, हम पढ़ेंगे वो वचन, मत्ती 12वां अध्याय वचन 43 ते 45। मत्ती 12वां अध्याय वचन 43 से 45। मत्ते 12 वचन 43 ते 45। पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या जागांमधून विसावा शोधित फिरत जातो, पण त्याला तो मिळत नाही। तेव्हा तो म्हणतो, जेथून मी निघून आलो त्या माझ्या घरात मी जाईन। मग तो आल्यावर ते रिकामे झालेले रिकामे व झाडलेले व शृंगारलेले असे त्याला आढळते। नंतर तो जाऊन आपल्याहून अधिक वाईट असे दुसरे 7 आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत शिरून तिथे राहतात। मग त्या माणसाची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते, तसेच या दुष्ट पिढीलाही होईल। देखिए वचन 43, जब अशुद्ध आत्मा मनुष्य में से निकल जाती है तो सूखी जगहों में विश्राम ढूंढती फिरती है और पाती नहीं। तब कहती है, मैं अपने उसी घर में जहाँ से निकली थी लौट जाऊंगी, और लौटकर उसे सुना, झाड़ा, बुहारा और सजाया पाती है। तब वह जाकर अपने से और बुरी 7 आत्माओं को अपने साथ ले आती है और वे उसमें बैठ कर वहाँ वास करती है, और उस मनुष्य की पिछली दशा पहले से भी बुरी हो जाती है। एक एक वचन को हम यहाँ पर देखेंगे। पहला यहाँ पर क्या लिखा है, देखिए, पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून बाहेर निघून जेव्हा अशुद्ध आत्मा माणसामधून निघून बाहेर जाते, जब अशुद्ध आत्मा मनुष्य में से निकल जाती है। अशुद्ध आत्मा मनुष्य में से कब निकल जाती है? जब प्रभु यीशु मसीह हमारे जीवन में आता है। हालेलुया। जब यीशु मसीह का लहू हमें मिलता है, जेव्हा प्रभू येशूचं रक्त आम्हाला लावलं जातं, त्यावेळेला जेव्हा प्रभू येशू मसीह आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला, हालेलुया,
मग आपण प्रत्येक जण म्हणूया, ज्या वेळेला मी माझ्या प्रभूचा स्वीकार केला, जब मैंने जिस दिन प्रभु का स्वीकार किया, मेरे अंदर जो भी अशुद्ध आत्मा थी चली गई। आमीन। क्या मैं सही कह रहा हूं? क्योंकि जितने भी दुनिया में हैं उनमें वो अशुद्ध आत्मा वास करती है। हालेलुया। तो जब मैंने प्रभु की ओर मैं आया तो अशुद्ध आत्मा चली गई। हालेलुया। आगे लिखा है, तेव्हा तो पाणी नसलेल्या जागांमधून विसावा शोधित फिरत तेव्हा तो पाणी नसलेल्या जागांमध्ये विसावा शोधायला लागला। कोण? अशुद्ध आत्मा। कुठे विसावा शोधायला लागला? जिथे पाणी नाही तिथे। आता पाणी नाही म्हणजे काय हो? पाणी म्हणजे देवाचं वचन। हालेलुया। हालेलुया. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। मग ते जिथे नाही अशी जागा तो आपल्या विसाव्यासाठी शोधायला लागला। मग तुम्ही विचार करा, विश्वासणाऱ्यांना सोडून जगात जितके लोक आहेत ते सगळे पाणी नसलेले लोक आहेत की नाही? बरोबर की नाही? मग त्याला विसाव्यासाठी कितीतरी जागा आहेत, तो त्या कोणामध्ये जाऊन का राहत नाही? या शैतानाची आहे ना, या दुष्टाची पण एक क्वालिटी आहे, रहूंगा तो सजे सजे घर में रहूंगा, नहीं तो रहूंगा नहीं। हालेलुया। कारण पुढच्या वचनामध्ये लिहिलंय पहा, आपण पुढे पाहणार आहोत। काय शोधतो तो? पाणी नसलेलं घर शोधतो। मी विचार करत होतो, अरे पाणी नसलेलं म्हणजे देवाचं वचन नसलेलं। देवाचं वचन नसलेले तर पुष्कळ लोक आहेत, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी राहावं, परंतु तो इथे लिहिलंय की त्याला कुठलीही अशी जागा मिळाली नाही। हालेलुया। आगे क्या लिखा है देखिए, पण त्याला तो मिळत नाही। तर त्याला ती जागा मिळत नाही। 44 वचन, तेव्हा तो म्हणतो जेथून मी निघून आलो, जेथून मी निघून आलो त्या माझ्या घरात मी जाईन, त्या माझ्या पूर्वीच्या घरात मी परत जाईन। मग तो आल्यावर तो हालेलुया ते रिकामे व झाडलेले हा. शृंगारलेले असे त्याला आढळले। अरे अरे अरे, बघा कसं आढळलंय त्याला ते घर। तो परत त्या घरामध्ये येतो, कशासाठी? विसावा घेण्यासाठी। आणि येतो तेव्हा तो काय पाहतो? त्याच रिकाम आहे। हा हा हा, कसं आहे ते घर? रिकाम आहे। म्हणजे वचन नाहीये, प्रभू येशू नाहीये, पण कसं आहे? झाडलेलं आहे। हालेलुया। कसं आहे? झाडलेलं आहे, सजवलेलं आहे। हो, समजून घ्या प्रियांनो। कोणी झाडलं होतं? प्रभू येशूनं। कोणी सजवलं होतं? प्रभू येशूनं। कशासाठी सजवलं होतं? त्याला राहण्यासाठी। परंतु हा येऊन पाहतो तर हे रिकाम आहे, इथे येशू नाही आहे, इथे भलत्याच काहीतरी गोष्टी आहेत। जरी धुतलेला आहे, जरी झाडलेला आहे, जरी सजवलेला आहे, तरी येशू नाही आहे, तरी वचन नाही आहे। ओ, तो म्हणतो किती छान, मी आता परत इथेच विसाव्याला जाईन। मग एकटाच जाईन का? आणखीन 7 भावंडांना घेऊन येतो। हालेलुया। हिंदी वालों डरो मत, मैं बता रहा हूं। प्रभु की स्तुति हो। जब वो दुष्ट आत्मा निकल जाती है तो क्या ढूंढती है? जहां पर पानी नहीं ऐसी जगह ढूंढती है, ऐसा शरीर ढूंढती है। लेकिन उसे कहां पर भी नहीं मिलता। तो क्या सोचता है, जहां से मैं निकला था उसी के घर में फिर से मैं जाके देखता हूं। वो फिर आता है तो देखता है कि जिसको प्रभु ने धोया था, जिसको प्रभु ने साफ किया था, वो घर अब भी खाली पड़ा हुआ है, उसमें कोई भी नहीं है। जो भी बातें हैं
वो मेरी सारी पुरानी बातें थोड़ी थोड़ी दबा के रखी है। एक जगह पर हो सकता है गुस्सा है, थोड़ा सा व्यभिचार है, थोड़ा सा माँ बाप के बारे में कुरकुर है, पास्टर के बारे में है, कलीसिया के बारे में है, इसके बारे में है, उसके बारे में है। अरे वाह, सजाया हुआ घर, झाड़ा हुआ घर, खाली घर, ओ कितना अच्छा मकान है। मैं और अपने 7 दोस्तों को लेके आता हूँ और ये दुष्ट आत्मा क्या करती है, फिर ऐसे खाली घर में और 7 दुष्ट आत्माओं को लेके आते हैं। कितने हो गए अभी? पहले 1 रहता था, अब 8 रहने लगे। लेकिन एक विश्वासु इतना निद्रिस्त रहता है कि उसके समझ में भी नहीं आता कि अब पहले से ज्यादा दुष्ट आत्माएं मुझ में रहती है। आज परीक्षण करूया प्रियांनो। मी प्रार्थना करतो, मी येशूचं नाव घेतो, मी सकाळी उठतो आणि म्हणतो धन्यवाद येशू, 2-3 गाणी गातो, वचन वाचतो आणि म्हणतो धन्यवाद येशू, प्रभुस्तुती, माझ्याबरोबर राहा। बस एवढंच माझं रिलेशन आहे। ते घर रिकामं का आहे? कारण त्या घरानं देवाच्या वचनाचं चिंतन केलं नाही। त्या घरानं आपलं ध्यान ज्यानं धुतलं, ज्यानं पवित्र केलं, ज्यानं सजवलं, त्याच्याकडे लावलं नाही। मैं आपको याद दिलाना चाहता हूँ, गए कुछ दिनों से हमारे सीनियर पास्टर ने जो वचन ले रहे हैं, अभी लिया कि मैं कौन हूँ। हालेलुया। पास्टर निक्सन ने जो वचन लिया उसकी बातें सुनो। और गए कुछ दिनों से मैं जो आपको वचन दे रहा हूँ, यानी प्रभु की आप सोचिए, इन वचनों का चिंतन कीजिए, मनन कीजिए, आपके समझ में आएगा कि एक ही आत्मा किस तरह से इस कलीसिया को चला रही है। हालेलुया। बहुत सी कलीसिया में चमत्कार की बातों के सिवा रोज और रोज कुछ नहीं सुनने को मिलता है। लेकिन उन बातों को बाजू में रखते हुए हम कोशिश कर रहे हैं कि हमारी कलीसिया प्रभु के साथ रिश्ता जोड़ने में इतनी मजबूत हो जाए कि वो रिश्ता कभी नहीं टूटे। हालेलुया। आमचे प्रयत्न हे आहेत की आपलं देवाबरोबरचं नातं इतकं घट्ट झालं पाहिजे की कुठलाही दुष्ट आत्मा जेव्हा आमच्याकडे पाहिल तेव्हा ते रिकामं दिसणार नाहीये, तर त्याच्यामध्ये आमचा प्रभू येशू दिसेल। हालेलुया। आणि हे कधी घडेल प्रियांनो? जेव्हा नित्य आम्ही मनन, चिंतन आणि ध्यान करणार आहोत। चिंतनाशिवाय आणि ध्यानाशिवाय परमेश्वर त्या घरामध्ये कसा राहील? रात्रंदिवस माझं मन जर जगामध्ये लागलेलं असेल तर ते घर रिकामं राहणार नाही का? विचार करा। म्हणून म्हटलं देवाचं घर बिघडवू नका। हालेलुया, हालेलुया। 45वां वचन, तब वह जाकर अपने से और बुरी 7 आत्माओं को अपने साथ ले आती है और वे उसमें बैठकर वहां वास करती है। कधी कधी वर्षानुवर्ष या गोष्टी आतून आपल्याला खात राहतात। कभी कभी सालों साल ये बातें अंदर से हमें खोखला बना देती है। हम कहने को तो होते हैं विश्वासी, लेकिन अंदर से ये दुष्ट 7 आत्माएं हमें खोखला 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 बना, हमारी समझ में भी नहीं आता। कभी कभी आमच्या लक्षात सुद्धा येत नाही त्या गोष्टी, पण प्रभूला धन्यवाद। हालेलुया। कोणत्या आहेत त्या देहाच्या गोष्टी? खूपदा आपण वाचलेल्या आहेत। गलतीकरास पत्र पाहिजे तर आज पुन्हा एकदा वाचा, 5वा अध्याय वचन 19।
नंतर वाचा तुम्ही. आहे का माझ्यामध्ये हे? कुठेतरी मी दाबून ठेवलंय का? बेबिचार, कुरकुर. माझे लोक दिसले की मी पवित्रतेचा आ म्हणतो, पण मी बाहेर गेलो की नाही चालणार प्रियांनो. हालेलुया. जसं मी देवाच्या मंदिरात, जसं मी प्रार्थनेच्या वेळी, जसं मी देवाच्या सेवकाच्या समोर, जसं मी माझ्या भावाच्या समोर, तसा मी सर्वत्र असायलाच पाहिजे. देवाचं घर बिघडवू नका. हालेलुया. जिस घर में वचन नहीं होगा, प्रभु यीशु मसीह नहीं होगा, उसमें तो दुष्ट आत्माएं जरूर आएगी. आणि आम्हाला कधी कधी कळणार पण नाही. कळेल, पण कधी कळेल? देखिए आगे का वचन देखिए, वचन 45 का आखिरी वचन हम पढ़ेंगे. 45 पूरी तरह से पढ़ते हैं. तब वह जाकर अपने से और बुरी 7 आत्माओं को अपने साथ ले आती है और वे उसमें बैठकर वहाँ वास करती है, और उस मनुष्य की पिछली दशा पहले से भी बुरी होती है. त्या मनुष्याची शेवटची दशा खूप वाईट होते. हालेलुया. म्हणजे हां, येस. नंतर तो जाऊन आपल्याहून अधिक वाईट असे दुसरे 7 आत्मे आपल्याबरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या माणसांची शेवटली दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. हां, तसे त्या दुष्ट पिढीलाही होईल. कुठली म्हणजे वाईट स्थिती कधी येते? शेवटच्या वेळेला. अरे शेवटच्या वेळेला तर आम्हाला प्रभूकडे जायचंय. हॅलो. आता आम्हाला वाटत असेल कुठे मी तर मस्त आहे, प्रभूमध्ये आशीर्वाद येते, मला काही त्रास नाही आहे, मी चांगली आहे, माझी परिस्थिती खूप छान आहे. पण हे जे काय दाबून ठेवलेलं आहे ते कधी आम्हाला त्रास देणार आहे? शेवटच्या वेळेला. तोपर्यंत वाट पाहण्यापेक्षा आजच तयारी केलेली किती चांगलं. हालेलुया. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. प्रभूला धन्यवाद, प्रभूला महिमा. आमेन. शेवटची स्थितीची वाट बघायची का? की जो दिवस आज देवानं दिला आहे त्या आजच्या दिवशीच हो शरण जाऊ, शरण जाऊ, शरण, पूर्णपणे शरण. आणि आपलं मन मननामध्ये, चिंतनामध्ये. हालेलुया. ख्रिस्ताच्या चिंतनात राहा, ध्यान करा, वचनामध्ये राहा. हालेलुया. पाणी दिसेल, दुष्टाला पाणी दिसेल, नाही दिसलं तरी येईल. हालेलुया. म्हणून चिंतनात राहा, ध्यानात राहा, वचनामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा, पवित्र आत्म्यामध्ये जगायला शिकूया. म्हणजे त्याला पाणी दिसेल, घर ख्रिस्तानं भरलेलं दिसेल, रिकामं दिसणार नाही त्याला, ते ख्रिस्तानं भरलेलं दिसेल. ओ या घरात ख्रिस्त राहत आहे. दुरूनच बघेल आणि पळून जाईल. हालेलुया. 7 येणार नाहीत, मग शेवटची स्थिती खूप चांगली असेल. कारण राहतो कोण? त्या घरात कोण राहणार आहे? ख्रिस्त राहत आहे. त्या घरात कोण राहत आहे? पाणी आहे, देवाचं वचन आहे, पवित्रता आहे. ज्याचं चिंतन आणि मनन आयुष्यभर केलं, जिकडे ध्यान आयुष्यभर लावलं, जिकडे डोळे लावून ज्या पवित्राला शोधलं, त्या गोष्टी शेवटपर्यंत राहतील. मग त्याची शेवटची स्थिती खूप 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 चांगली असेल. हालेलुया.
हालेलुया। इसलिए जो बातें आपने सुनी हैं अब तक, वो फिर से उन्हें हर दिन कोशिश करनी होगी। आप कहते होंगे, मन में सोचते होंगे, पास्टर जी बोल तो रहे हो चिंतन करना, लेकिन जब बैठता हूँ तो कुछ होता नहीं है, बुरी बुरी बातें आती है। ध्यान लगाना चाहता हूँ तो बुरे बुरे बातें नज़रों के सामने आती है। ओ मेरा ध्यान लगता ही नहीं। कोशिश करो, कोशिश करो। आप एक दिन में साइकिल चलाना नहीं सीखे, आप एक दिन में मोटर चलाना नहीं सीखे, हालेलुया। आप एक दिन में दौड़ना नहीं सीखे, आप एक दिन में पढ़ाई करना नहीं सीखे। सीखने के लिए, डिग्री लेने के लिए आपको सालों साल गंवाने पड़े हैं। तो पवित्र आत्मा में, प्रभु के वचन में बढ़ने के लिए, ध्यान लगाने के लिए उससे भी ज़्यादा कोशिश आपको करनी पड़ेगी। हो सकता है वो आत्मा कहीं पर छिपी बैठी हो, वो आपको ध्यान नहीं लगाने देती हो, वो आपको चिंतन नहीं करने देती हो। आज निकाल दीजिए उसको, आज यीशु के नाम में पूरी तरह से निकाल दीजिए उसको और अपना मन प्रभु में लगा दीजिए। आपलं मन प्रभूमध्ये लावा प्रियांनो। हे दिवस त्यासाठी देवानं आम्हाला दिले आहेत की आम्ही एकांतात बसावं। हालेलुया, हालेलुया म्हणावं, होय प्रभू, तू म्हटल्याप्रमाणे मी देव आहे, मी पवित्र आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचं मीठ आहे, मी परात्पराचा मुलगा आहे, मी पवित्र आहे। हालेलुया, होसान्ना, धन्यवाद। माझ्यामध्ये तुझा स्वभाव आहे, मी आत्मा आहे, मी तो आहे, मी देव आहे। करा चिंतन, करा मनन, करा। जितकं अधिक कराल तितकी आतली बंधनं तुटतील आणि तुम्ही अधिक ख्रिस्ताशी जोडले जाल। घर रिकामं राहणार नाही। हालेलुया। जितना जितना हम मनन और चिंतन करेंगे, ध्यान लगाएंगे, मैं परमेश्वर हूँ, मैं परमेश्वर की संतान हूँ, मैं पवित्र हूँ, मैं प्रकाश हूँ, मैं दुनिया के लिए ओ चुना गया हूँ, मैं अलग हूँ, मैं वो हूँ, जो मैं हूँ वो मैं हूँ। सोहम सोहम सोहम। हालेलुया। आणि मग माझा जीव वाट पाहत राहील, माझा प्रभू कधी येतो। हालेलुया। माझा प्रभू कधी येतो, माझा जीव वाट पाहत राहील। वाट पाहावी लागेल प्रियांनो, लगेच घडणार नाही, वाट पाहावी लागेल। जर देहाच्या गोष्टी मिळवण्यासाठी हालेलुया वाट पाहावी लागते नाही का। बाळाला जन्म घेण्यासाठी आईला 9 महिने 9 दिवस वाट पाहावी लागते, तेव्हा कुठे तो आनंदाचा दिवस तिच्या जीवनामध्ये येतो। आम्हाला पण त्या पवित्र, त्या सुंदर, त्या स्वर्गात जाणाऱ्या दिवसाची वाट, धीरानं वाट पाहावी लागेल। घर रिकामं ठेवून नाही, घराला ख्रिस्तामध्ये ठेवून वाट पाहावी लागेल। हालेलुया। हो, दाविदानं वाट पाहिली, रानामध्ये मेंढरं चारत होता हो प्रियांनो, अस्वल आलं, हो धन्यवाद, सिंह आला, धन्यवाद, हालेलुया। गल्ल्यात आला, हारला नाही, मागे हटला नाही, धन्यवाद। शौल मागे लागला, धन्यवाद, मागे हटला नाही। तेव्हा कुठे त्याच्या जीवनामध्ये सुखाचे आणि राजाच्या गादीवर बसायचे दिवस आले। योसेफाच्या जीवनाकडे बघा, अब्राहमाकडे बघा, नामानाकडे बघा। हालेलुया। किती वेळा तो आला देवाच्या संदेष्टाकडे, सेवकाकडे, त्यानं काय म्हटलं, किती वेळा डुबकी मार, 7 वेळा डुबकी मार। त्याने कंटाळा केला असता तर तो म्हणाला असता काय, तो बोललाच ना, इकडे काय आमच्या देशात काय नद्या नाही आहेत, इकडे यार्देनेमध्येच कशाला जाऊ, आणि ते पण एकदा मारून व्हायला पाहिजे ना, 7 वेळा कशाला मारू, काय गरज आहे हां। परंतु तो नम्र झाला, त्याने एकदा डुबकी मारली असेल, शरीराकडे बघितलं असेल, अरे काहीच नाही झालं, कंटाळून निघून गेला असता घरी, परंतु नाही, त्याने वाट पाहिली, परत दुसऱ्यांदा मारली, तिसऱ्यांदा 7 वेळा मारली, आणि जेव्हा परती आलं आणि पाहिलं त्यावेळेला त्याचं वाट पाहणं संपलेलं होतं। हालेलुया। नोहाकडे बघा, आम्ही कशी वाट पाहतो। हालेलुया।
डोळे बंद करा प्रियांनो. रोज आणि रोज आपली ही वेळ राखून ठेवा आणि बंद डोळ्याने प्रभूकडे पहा. प्रभु मला तैयार कर. प्रभु जी मुझे तैयार कीजिए, मैं आपकी बाट जोता हूँ. हालेलुया. मला न्यायला माझा प्रभू येत आहे. तो मी आहे, मी तो आहे, मी तो आहे. माझं काही नाही. मी पाहुणा आहे. मी तिथून आलो आहे. मला परत तिथं जायचं आहे. मी पाहुणा आहे. मी प्रवासी आहे. मी या जगाचा नाही. मी माझ्या देवाचा आहे. मी माझ्या प्रभूचा आहे. हालेलुया, हालेलुया. चिंतन, चिंतन, रात्रंदिवस चिंतन, रात्रंदिवस मनन, रात्रंदिवस सांगणं की प्रभू, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. हालेलुया. एक गाणं मला आठवतं, सुंदर गाणं, मला खूप आवडतं ते, आणि मला वाटतं की तुम्हाला पण ऐकल्यावर ते आवडेल. हालेलुया. प्रभूला स्तुती आणि महिमा देऊ. चिंतन, मनन, कोणाचा तरी आवाज चालू आहे. हूँ मैं जग में प्रभु जी, चलता हूँ मार्ग पे तेरे. ओ निशान तू है यीशु जी, बंदरगाह तू मेरा. यात्री हूँ मैं जग में प्रभु जी, यात्री हूँ मैं जग में प्रभु जी. खूप सुंदर गाणं आहे. थोडंसं डिस्टर्बन्स आले त्यामुळे मी शेअर करू शकलो नाही. तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा त्या वचनाकडे येऊया. यहूदा 21. का ते व्हॉट्सॲप का चालू होत नाही? ते चालू आहे मग. यहूदा 21 वचन. परंतु प्रियानो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता, पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असता. सर्वकालच्या जीवनापर्यंत देवाच्या प्रीतीत आपणास राखा. वचन 21. अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो और अनंत जीवन के लिए हमारे प्रभु यीशु मसीह की दया के बाट जोते रहो. हालेलुया. सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला काय करायचे आहे? वाट पाहत राहायची आहे. आमेन. आपण सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करूया का? धन्यवाद देऊया का? तयारी करू. आपल्या हृदयाची, आपल्या मनाची कबुली देऊ. घर रिकामं नाही राहिलं पाहिजे. पाण्याशिवाय नाही राहिलं पाहिजे. ख्रिस्तानं झाडलं आहे, स्वच्छ केलं आहे त्याला राहण्यासाठी. त्याचं चिंतन व्हावं, त्याचं मनन व्हावं, त्याच्याकडे ध्यान लावावं. ओ हालेलुया. प्रभू तू आमचं सहाय्य कर.